अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, आकर्षक विनोद आणि हँडसम पंचेसनं तुम्हाला प्रेमात पाडण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस। मंडळी, प्रेम म्हटलं की प्रेमपत्र हे आलंच आणि प्रेमपत्र हे नेहमी वादळच घेऊन येतं। चला तर अनुभवूया असंच एक वादळ जे आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले प्रेमवीर। बेटा रडू नको, अरे रडू नको ना तू। अरे नुसते गुम्यासारखे काय उभे? अरे कोणी लिहिलं रे तिला लव्ह लेटर? कोण आहे माहिती आहे का? आपल्या संस्थेचे जे चेअरमन आहेत ना त्यांची पोरगी येणार आहे। त्यांना जर कळलं ना तर कॉलेजचं जे गेट आहे ना त्याला टाळं लावतील आणि अशी उधळून काढतील ना एकेकाची। ए गेंगाण्या बोल ना, बोल। सर मी नाही लिहिलं पत्र सर, 2 आठवडे झाले माझा पेन सापडत नाही, मी कसा लिहिणार सर? त्यात बोटाचा बोरू करण्याची माझी हिंमत नाही सर। शहाणपणा करतो? नाही सर। पेन नाही तुझ्याकडे? नाही सर। मग तूच लिहिलंय? कसं काय सर? टाईप केलेलं लेटर आहे ते आणि खाली लिहिलेलं आहे तुझा आता राजू। आणि हिच्या वर्गात आहे ना 3 राजू आहेत, राजू बेटकर, राजू बने आणि राजू माने। आता हिला लव्ह लेटर जो लिहिणार आहे तो राजू कोण आहे ते पटकन स्वतःहून सांगा। पटकन। पप्पांना नाव सांगणार आहे सर। नको मी पप्पांना नाव सांगणार आहे अरे सर। अरे बेटा 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 ऐक ना, अरे तुझी जबाबदारी माझ्यावर आहे। तुला जर त्रास दिला ते मला नोकरीवरून काढून टाकतील। काढू दे। नाही नाही प्लीज। चेअरमॅनच्या मुलीला लव्ह लेटर कसं काय लिहू शकतो कोण? आपण शोधू ना। प्लीज शोधा, 5 मिनिटं फक्त। प्लीज शोधा। अरे बाटोडे सोन काय केलं रे हे? हा माने भलती जवानी उतू चालली आहे तुझी। अरे पहिलवानाचा पोरे आहे ना तू? सांगू तुझ्या वडिलांना, त्यांना जर सांगितलं ना तुला आहे ना लंगोटवर रस्त्यावरून असं पळवत पळवत मारतील ते। काय इमॅजिन करतो? इमॅजिन करतो? आणि तू रे ओ कवी मनाचा, हा तूच काय जवानीच्या शितोडे उडवतोय लव्ह लेटर लिहून? नाही उडवत सर। अरे तू जेव्हा जन्माला आला होता तेव्हापासून बेकार येणार तुझा बाप। तू चालायला लागला होता तेव्हा तो म्हणाला माझा पोरगा स्वतःच्या पायावर उभा राहिला, आता मी कायला काम करू? अरे एवढ्या बावळट बापाचा पोरे आहे ना तू। बेटा तुझा जन्म आहे ना फक्त नैसर्गिक योगायोग आहे, बाकी काहीच नाहीये। अशा स्थितीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते आपला बाप बावळट आहे ना त्याला करिअरशी काही घेणं देणं नाही ना, तर आपण करिअरकडे लक्ष द्यायचं ना, अभ्यास करायचा ना। हे छचोर धंदे काय करतो? सर मी छचोर धंदे नाही केले सर। मी शांत बस। ए तुझे काय, तू तर भलता हुशार आहे। बाप मन तसा कमवतो आणि तू दंदन दंदन उडवतो, गाड्या उडव, विल्या मार। आणि आता हे धंदे, डोक्यात बटाटे भरले आणि अंगात कांद्याचं पोतं घालून आलेलं आहे ते। अरे त्या चेअरमन साहेबांनी ना मला तंबी दिलेली आहे की तिला त्रास झाला ना तर माझी नोकरी जाईल रे। हसतो काय, हसायची गोष्ट आहे? तरी बरं तिने लव्ह लेटर मला दिलं। तुम्हालाच लिहिलं असेल मग? लव्ह लेटर मला लिहिलं म्हणजे फालतूपणा करतो? इकडे तू, तुम्हाला इकडे. दिलं म्हणून पटकन इकडे ये, इकडे। तुम्हाला दिलं म्हणून म्हणते, तुम्हाला लिहिलं असेल, माझं तसं काय म्हणायचं नाही। सांग का लेटर लिहिलं? पटकन सांग। मी कसं लिहितोय तो लेटर सर? नाही लिहिलं? हा तर तशी आहे ती साहित्य चिकनी, माने पण ती चिकनी आहे तर मग मी तिला जाऊन सांगेन ना तोंडावर तू चिकनी आहेस म्हणून। लेटर बिटर कसं लिहित बसतोय तो सर? अरे तू एवढी हिंमत वाढली का रे? माझ्या समोर, प्रिन्सिपलच्या समोर चेअरमनच्या पोरीला चिकनी म्हणतो? आता आहे तर बोलायला काय हरकत आहे? सर सर ही इतकी सुंदर आहे ना सर हा. की हिला बघून कुणाचाही हात सळसळेल सर प्रेमपत्र लिहिण्यासाठी. बापरे. ए बाराखडी,
हा तू किडे पाडले का रे हे नाही सर मी तू नाही आहे नाही मी सर खरं सांग नाही सर मी का लेटर लिहिलं गेंगाने सर मी नाही लिहिलं सर मला कळतं ना सर मला कळतं अहो ज्ञानाचं अमृत जिथून पाझरतं अशा शब्दगंगेचा वापर करून जर मी प्रेमपत्र लिहिलं तर मला पाप लागेल ना सर सॉरी सर अशा डेंजरस सिच्युएशनला मी अस्खलित मराठी का बोलतो मला कळत नाही सर ए शब्द बंबाळ तू नॉर्मल बोलत जाय ना सर याला नाही लिहिलं कोणी लिहिलंय लेटर तू लिहिलंस ना बने मी तू लिहिलंस ना लेटर बने आई शपथ सर आपण कशाला लिहिला लेटर सर नाही. आपण लेटर लिहिला नाही सर आधी सांगतो एवढंच असतं ना तर हिला बाईकवर बसवलं असतं चौपाटीला घेऊन गेलो असतो तिकडं पाणीपुरी रगडा पॅटीस आईस्क्रीम बुट्टा बिट्टा खायला दिला असता ना सर हीच आपल्या गळ्यात पडली असती माहितीये सर आणि एवढंच आहे ना तर नंतर जाऊन आपण विचारलं असतं तिला की भाई लवशिप देणार का आपल्याला नीट आई शपथ सांगतो एवढा रावस टवका कडक आयटम आहे हा अरे काय बोलतोय तू चेअरमनची पोरगी आहे रे ती मग आता रावस टवका कडक आहे तर तेच बोलायला हवं ना पटकन सांगा कोणी लिहिलेलं आहे आई शपथ आपण नाही नाही लिहिला नाही नाही नंतर जर मला कळलं ना असा शपालून काढेल ना एकेकाला सोलून काढेल खरंच नाही तर नाही नाही लिहिलं नाही नाही तुम्ही असे कबूल नाही करणार शिवाली बेटा हा सर लेटर वाच चालेल सर हे शिवाली हा तू फक्त शिवाली नाही तू दामिनी आहे कामिनी आहे मोहिनी आहे मनमोहिनी आहे बेटा बस ए छटाक दाढी इकडे 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 पटकन इकडे सर इकडे हा? खरंच तूच लेटर लिहिलं ना सर नाही सर नाही लिहिले सर पत्र लेखन स्पर्धेत तुझाच नंबर आला सर हात आला होता पहिला सर त्याला असणार सर हे कुठलं लॉजिक आहे सर मी पहिला आलो खरं आहे पण मी पत्र नाही लिहिलं सर नाही? मला सांगा कुत्रा गाडीच्या मागे पळतो त्याला गाडी खरेदी करायची असते नाही त्याला गाडीत बसायचं असतं नाही तो गाडीचा मालक आहे नाही पण तो पळतो ना हे लॉजिक हाण्या आता तर मला वाटतंय की तूच लिहिलंय कारण कुठल्याच बाबतीत तू काही पूर्ण केलेलं नाहीये म्हणजे होटाच्या खाली चिल्लम दाढी ठेवली एवढीशी हा तुझ्यात ती धमकत नाहीये सर, मी- हा? तू छुपा आहे म्हणून असं असे लुच्चे धंदे केलेले नाही सर मी नाही पत्र हे लिहिलं तूच लिहिलंय ना नाही सर मनमोहिनी वगैरे तूच लिहिलंय नाही सर मी नाही लिहिलंय सर मी मगासपासून सांगतो मी पत्र नाही लिहिलंय सर फटारडाईस ग बस ह्यानंच लिहिलंय सर असले शब्द हीच बोलतोय तर मला बघितलं का असले शब्द बोलताना हा अहो मी शिवालीला शिवाली पण म्हणत नाही ए शिवडे असं म्हणतोय तिला मी शिवडे खरंच सांगतोय सर मला दामिनी मोहिनी नागिनी असलं काही बोलतच नाही मी खरंच नाही तर पटकन सांगा कोणी लिहिलंय रे सर सर मी नाही लिहिलंय सर सर तुम्हाला वाटतं जर मी लिहिलं असेल ना तुमचा मज्जातंतू फुटेल सर मज्जातून तू फोडतो ऐकू म्हणजे सरांना कधीच मजा करता येणार नाही लागा ए ए ए दलिंदरा मज्जातून तू इकडे असतो नर्वस सिस्टीम काही कळतं का नाही बेटा बेटा रडू नको ना रडू नको ना काय झालं काय झालं सर हा सर डर्टी लिहिलंय सर खूप डर्टी लिहिलंय सर गंध पटकली का तुम्ही अहो नाही लिहिलं हा? सर. अभ्यास करायला येतं का असे गाणेरडे धंदे करायला येतं रे खरंच नाही लिहिलं सर सर मी वाचू वाच बेटा मी तुला उचलून माने तू केला असशील कुस्ती खेळतो ना आता पोरी न उचलायचे तुला अहो, पुढचं तरी ऐका की माझ्या कुठं नाव घेताय आधीच ऐका तरी पुढचं लगेच मी उचललोय थांब, हो बेटा वाच मी तुला उचलून न्यायला असा शड्डू ठोकून तयार बस सर शड्डू बोललाय मला शड्डू बोल इकडे इकडे काय सर शड्डू आहे ती शड्डू बोलतो शड्डू म्हणजे काय रे काय काय शड्डू शड्डू काय शड्डू त्याला म्हणते शड्डू हा हा असतो असतो असा शड्डू असतो बेटा शड्डू वेगळा असतो तो तसा नसतो पण एक मिनिट तू थांब रे वाच तू वाच कुणी आडवा आला तर असा धोबी पचड म्हणजे धोबी पचड म्हणजे धोबी पचड करून असा नडगे हा निन्न तवा तवा सर तवा खरं नाही तर तवा मी- नडग्या तव- तुझे शब्द आहे ना
अहो, नाही, तू कुस्ती खेळतो म्हणजे का तुला लायसन मिळालं का रे? पोरींना लव्ह लेटर लिहायचं लायसन मिळालं, ते पण चेअरमनच्या. सर हे बघा उगं दुसऱ्याच पोरग माझ्या मांडीवर सर कू नका बरं का. मी सांगितलं ना सर, मी नाही लिहिलंय लेटर तर. आणि माझं म्हणजे कसं असतंय तुम्हाला माहितीये? कसं? मी जर लिहिलेलं असेल हा. तर मग लिहिलेलंच असतंय. आणि जर नाही लिहिलेलं असेल तर मग नाही लिहिलं नाहीच लिहिलेलं असतंय. अरे तू एकदाच बोलत जाय ना. स्टाईल आहे त्याची सर. हा, मग तुला विचारलं तुला? आणि सर हा, आपण असलं लव लेटर बिटर फालतू असते धंदी करत नाही. तोंडावर जाऊन बोलतोय आपण. तोंडावर. आणि कोण जर मध्ये आला का नाही ते नाड्याच्या हाणल्या का नाही मग सांगून ठेवणार नाही. हळू. कळलं का? यायला कोण बी येऊ दे मग मधी. आणि ह्या पुरीसाठी की नाही 100 वेळा शड्डू टोकून उभं राही ना आपण सांगून ठेवतोय. माने चेअरमनची पोरगी येते. अरे असू दे कोणाची बी पोरगी. हे? त्या चेअरमॅनला लुळवीन इथं आणून अरे काय मी. बोलतोय? डोकं फिरले का? पप्पानं लोळवशील? अरे तू लोळवशील? असं करून पप्पानं लोळवशील? म्हणजे काय तवान दिसण्यावर जाऊ नको. चोरवाडी आहे. लंगोट घालून आलो का नाही आकड्यात बघतच बसशील मग. चोरवाडी. ए बेटा, अरे तुझे काय चालू आहे? तू एवढी काय उरवून जाते? आणि तुला स्वतःच्याच वडिलांना काय लोळवायचे? नाही, तसं नाही सर, त्या अर्थाने बोललेच नाही ना. मग? सर लव्ह लेटर बघितल्यावर पप्पा चिडतील, गुस्सा करतील की नाही करतील? नाही करतील ना. नाही, पण आपण- त्यांना अडवायला कोणीतरी पाहिजे म्हणून विचारलं. त्यांना कळवायचंच नाही ना, आपण शोधून काढू ना. मी आहे ना, लेटर पुढे वाच, लगेच कळेल ना. वाच. तुझं वय 17, तू आयटम खतरा, चलती क्या 9 से 12, गाडीवर बसून जावं बुंगाट, तराटवून नाचू जिंगाट. करकोच्या इकडे सर इकडे सर आई शपथ तुझे नाही. नाही? सर आई शपथ आपण नाही लव्ह लेटर लिहिलाय सर. नाही? आणि सर आपण लिहित बसत नाही, आपण डायरेक्ट करतो. डायरेक्ट करतो तू? सर मी डान्स करतो सर. आपलं डान्सवर जास्त प्रेम आहे सर. हे असं पोरींना पाठवायला आपण हे लेटर बिटर छपरी धंदे कधीच नाही केले आयुष्यात सर. आपण आई शपथ खोटा नको. डान्स करतो, पोरी इम्प्रेस होतात सर. खोटं वाटतंय तुम्हाला? हो. आई शपथ. प्रिन्सिपलच्या केबिन आहे, गॅदरिंग चालू आहे का? बने कसला भारी नाचतोस तू. हाय का नाही सर? बघितला डान्स केला पोरी लगेच असे इम्प्रेस होतात. मग आपण बाईकवर बसवतो, चौपाटीला घेऊन जातो आणि भेळ खायला घालतो. असं का? डान्सवर जाम प्रेम आहे आई शपथ सांगतो सर. बर. हे शिवाली, आपण तुझ्याकडे तसल्या नजरेने कधीच बघितलं नाही आई शपथ. काय मी पण नाही बघितलं, मी पण नाही लिहिले लेटर. नाही नाही काय 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 तोंडातल्या तोंडात काय बोलतोय? नाही. तू पण नाही? हे बघ, त्या लव्ह लेटर मध्ये ना तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय, तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय, तुझ्या पण स्टाईलचं लिहिलंय. ज्याने कोणी लिहिलंय ना, एवढा दिमाग लावलाय ना त्याने, तो जर सापडला ना असा सोलून काढ. मी तुम्ही तिघांनी मिळून लिहिलंय का रे लव्ह लेटर ते? नाही सर, नाही खरं सर, सांगा. नाही नाही सर, तुम्ही तिघांनी लिहिलंय? नाही सर. खरंच नाही तर. पप्पा तिघांना नाही एक्सेप्ट करणार. ए, तू एक्सेप्ट करशील का तिघांना? नाही, मग तो प्रॉब्लेम आहे ना. मी तेच बोलते ना सर, पप्पा नाही एक्सेप्ट करणार हे सगळं लव्ह लेटर वगैरे. रस्टिकेट करतील तुम्हा तिघांना, तुम्हाला मग तेव्हा कळणार. बेटा मी करू? तुम्हाला दाखवते माझे पप्पा कोण आहेत ते. मी फोन लावते. नको, नको, माझा नको, फोन नको, कुठे आहे? नको, नको, मी नको, फोन लावते. मी नको. त्यांना सांगते, मी त्यांना सांगणार की तुमच्या कॉलेजमध्ये मला लव्ह लेटर लिहिलंय म्हणून. हा सांग. माने- नाही सांगच. सांगणारच आहे. नाही सर तुम्ही थांबा, मध्ये बोल नका 1 मिनिट. सांग सांगणारच आहे. काय ते जायला मागासपासून लावलेला का पप्पा चेअरमन आहे ती म्हणून? आहेत. हा इथं लगा अख्खं कॉलेज भरते तुझ्या माझ्या सकट. आणि काय तुमतुना नाचवती मध्ये चेअरमन आहे म्हणून पोर लगा भेटते ती तुझ्या पुढे याला लांबनच बघत बसते ती तुझ्याकडं. आणि सर तुम्ही विचारलं ना कुणी लिहिलंय लव्ह हा लेटर? हा हा. खुल्ला सांगतो, खुल्ला मी लिहिलंय लव्ह लेटर. तू लिहिलंय? हो मी लिहिलंय लव्ह लेटर. अरे बापरे. कळलं का? करा काय करा. ए शिवले, मला आवडतीस तू. माने माझं प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू. नीट. बोल आता काय बोलायची ती. आणि जाऊन सांग तुझ्या पप्पासनी करा म्हणा रेस्टिकेट. लावा काय आजूबाजूला बॉडीगार्ड लावायची ती.
नाही तुला त्यांच्यातनं उचलून घेऊन गेलो का नाही नाव सांगणार नाही. सावते म्हणजे सावते म्हणजे सावत्या. माने तिचे वडील नाही, मी रस्टिकेट करीन तुला आत्ताच्या आत्ता. शिवाली बेटा, याच्या विरुद्ध रिटर्न कंप्लेंट दे मला आत्ताच्या आत्ता. काही गरज नाहीये सर. नाही आहे नाही, त्यानं लेटर लिहिलंच नाहीये सर. लेटर मी लिहिलंय. तू लेटर लिहिलं? हो सर, मी लिहिलंय. का बरं? सर, हे तिघं ना माझ्यावर लाईन मारतात आणि ह्यांच्या तिघांच्या डोळ्यात ना मला माझ्याबद्दलचं प्रेम दिसतंय. सर, मला पण हे तिघही आवडायला लागले सर. मी कन्फ्यूज झाले. चूज करू आणि त्यात व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय सर. 2च दिवस बाकी आहेत. मला काहीच कळलं नाही म्हणून स्वतःलाच लेटर लिहिलं आणि खाली तुझा राजू असं लिहून टाकलं सर. मला फक्त बघायचं होतं पप्पांसमोर उभं राहून लढण्याची धमक कोणामध्ये आहे. आता कळलं, मानेमध्ये आहे ती धमक. सर, मला सापडलाय माझा व्हॅलेंटाईन. शिवडे, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय करतो रे? अरे बापरे, ताकद आहे पोरात. मग सावत्या म्हणजे सावत्या म्हणजे सावत्या. जायचं का व्हॅलेंटाईन डे साजरा करायला तवा? चला की मग तवा. अरे माझी तर येऊ का मग तवा? शिवाली बेटा, अरे नको रे. अरे त्या चेअरमन साहेबांना कळलं तर काय होईल रे? शिवाली, पत्र मी लिहिलं होतं असं वाटायला लागलं मला आता. मला पण वाटतं आपणच लिहिला होता का? तुमची वेळ संपली आहे. बाय बाय. चला सावत्या. दर्जा सादरीकरण. हा परफॉर्मन्स बघून कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. क्या बात सावत्या, क्या बात. सुपर हिट कॉन्सेप्ट, सुपर हिट परफॉर्मन्स. प्रसादा, प्राजक्ता, तुझ्या इतकं माझं वाचन नाही पण मलाही ओळी आठवल्या त्या माझ्या जवळच्या मित्राच्या कवीच्या संदीप खरेच्या, जे या स्किटला अत्यंत ॲप्ट आहेत. तुमच्यासाठी सादर करतो. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. सरळ जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. वा वा. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. घुसळ घुसळ घुसळणाऱ्या मनामधलं बटर असतं. वा वा वा. लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं. सॉन्ग ज्यातला कंटेंट नेहमीच राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. फार गोड होती कॉन्सेप्ट. या कविते इतकीच गोड कॉन्सेप्ट आणि फार गोड पद्धतीने प्रेझेंट केली. तुमच्या तिघांचीही कॅरेक्टर्स छान होती आणि शेवटपर्यंत पत्ता लागला नाही की खरा कल्प्रिट कोण आहे. ती त्या स्किटची मजा होती. श्याम्या मस्त, शिवा फार सुंदर. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. सई, एकदम क्यूट वाला परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. एकदम तुम्ही कॉलेजच्या दिवसात आम्हाला परत नेलत. श्याम दादा काय बॅटिंग केली आज, खूपच भारी. सावत्या, तुझा स्वॅगर परफॉर्मन्स होता आज, फारच मजा आली. आणि आज म्हणजे आज समस्त महाराष्ट्राच्या मुलींना कळेल की मी तुला देशी हॉटनेस का म्हणते. श्रमेश, मस्त वेगळ्या रूपात होतास आज. बने मस्त. मला तुझं ते काय कांद्याचं पोतं खूप आवडलेलं आहे. छान दिसतोयस आणि मस्त केलास परफॉर्मन्स. कोणाला आवडत नाही पण बने आज दिन बने. मजा आली. मंडळी, एक मित्र आपल्या मित्राला बायकोच्या माहेरच्या माणसांवर प्रेम कसं करावं हे शिकवणार आहे. चला तर बघूया ही शिकवणी किती रंगते ते. आणि ती दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट.
ना ईश्वर किंवा विधाताला 3 अक्षरी समानार्थी शब्द काय? नवरा. अरे देवा, ते मी दुसरीकडे लिहिलं. माणूस आधी काय होता? ते वानर ग, ते वानर झालं. माणूस आधी काय होता? खाडाखोड झाली खाडाखोड झाली. ठीक आहे. आणि मला जरा काम करू दे, डिस्टर्ब करू नकोस. तुम्हाला थोडा ब्रेक मिळावा म्हणून तर गप्पा मारते ना हो तुमच्याशी. सतत काम करता तुम्ही. एकतर आज रविवार आहे, आज पण काम करताय. काय करू आता, आहे ऑफिसचं काम, त्याला काय करणार. ऐका ना, आज रविवार आहे, बाबांना बघायला जाऊया. तुझे बाबा म्हणजे काय राणीच्या बागेतला अस्वल आहे बघायला जायला? सॉरी. तसं नाही हो, म्हणजे कसं आहे की बाबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, तर ते म्हणत होते की बरेच दिवस झाले मी जावयाला बघितलं नाहीये. म्हणजे कसं आता त्यांना छान दिसायला लागलंय ना, तर त्यांना खूप इच्छा आहे तुम्हाला बघायची. म्हणून ते म्हणत होते की जर त्यांना घेऊन आलीस तर आज बरं. काय माहितीये तुला? रविवार आहे. इंडिया न्यूझीलंडची फायनल आहे. फायनल सोडून तुझ्या बाबांना बघायला जाऊ? आय एम सो सॉरी, नाही होणार. ऐका ना नाही ना, ऐका मा, ना. please मी यार, काय sorry. म्हणते, बाबांकडे सुद्धा टीव्ही आहे ना, आपण बाबांच्या घरी बघूया ना. मी तुम्हाला छान खायला वगैरे पण. माहितीये बाबांच्या घरचा टीव्ही, बाबा आझमच्या जमान्यातला आहे तो. त्या टीव्हीवर रणवीर कपूर पण पृथ्वी प्रताप सारखा दिसतो. मूडच जातो माहितीये. आज आम्ही मित्रांनी ठरवलंय की अमितच्या घरी आम्ही आज मॅच बघायला जाणार आहोत एकत्र. आय एम सो सॉरी, प्लीज. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही मित्र एन्जॉय करा. बरोबर आहे तुमचं, तुम्हाला सुद्धा ब्रेकची गरज आहे. हा, हवाच आहे ग. मेहनत करता तुम्ही, तुम्हाला Yes, थकायला yes. होतं. हरकत नाही. मी आले, मी चहा टाकते हो, तुमच्यासाठी. चहा टाक. हो चालेल. हो येऊया ना. हाय पशा. अरे भाऊजी, यस. या भाऊजी. ठीक आहे. वहिनी कशा आहात? अहो भाऊजी, मी बरी आहे. कशा तुम्ही आहात कसे वहिनी? आहात? अरे वा 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 वा. चप्पल. येस, घे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. भाऊजी चप्पल बाहेर काढ. बाहेर काढ. आत्ताच लादी पुसून घेतली मी. येस 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 येस. सॉरी पशा. हो बोल. अरे कसा आहे सर? ये ना. अरे यार, ये ना यार. अरे पशा, तू जानेवारीच्या पहिल्या महिन्यात जिम जॉईन केली होतीस ना? हो. सिक्युरिटी गार्ड म्हणून की काय? ए, पोट तसंच आहे आपलं, तसं नाही वहिनी. भाऊजी. कर ना फ्लॅट, ओ, प्युअर ऑर्गॅनिक फूड वा वा भाऊजी. आणि रेग्युलर हे बघ, हे बघ. भाऊजी, रेग्युलर एक्सरसाइज माझ्या रेग्युलरली सुरू असतात, प्रॉपर नाही. हा. पण भाऊजी, अहो तुम्ही किती दिवसांनी आलात अहो. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा. नाही वहिनी, नाही मी नाही बसू शकन. वहिनी ऍक्च्युली मला जायचंय, बॅग भरायची. मनी नाही मी जस्ट अरे नाही, मी हाय बाय करायला आलो. अरे पशा, भाऊजी. अरे पशा असं काय करतोय मी? अरे मला जायचंय बाहेर ऍक्च्युली आजच. अच्छा. हा, काय झालं भाऊजी? चेतूचं नाव आलं म्हणून एकदम. अच्छा. आय सॉरी. असू दे. चेतूच्या माहेरी जातोय डोंबिवलीला. अच्छा, मग काही काम विशेष असं? नाही, काम नाही. परवा हे आहे ना, मंगळवारी व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. ओ, चेतूच्या वडिलांबरोबर अख्खा दिवस मी घालवणार आहे. वडिलांबरोबर. किती छान भाऊजी. हो चेतनाच्या वडिलांसोबत तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करणार. हो यार, ऑफकोर्स. तसं नाही म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रियसनी प्रियकरा बरोबरच दिवस घालवायचा किंवा सर्वे सर्वा असं नाहीये ते. वायसे वर्षा. हा, नाही सुचत तर शब्द वापरू नको. तसं नाही आहे बहिणी. म्हणजे मला असं वाटतं की नातं कुठलंही असो, प्रेम खूप महत्वाचं आहे. मी माझ्या आतल्या मनातल्या अनेक रंध्रांना आणि मनातल्या अनेक कंगोऱ्यांना मी एक क्विज घातलं की तुम्हाला कोण आवडतं? सासरा असं उत्तर आलं बाहेर. आत असल्यामुळे हो सॉसरो असं आलं. त्यामुळे मी ठरवलंय की सासऱ्यांना भेटायला जायचं. आणि वहिनी तुम्हाला सांगू का, ईश्वर आणि विधाता यांना जर समानार्थी शब्द असतील 3 अक्षरी, सा स रा,
दॅट्स इट. याने कुठेतरी लपून ऐकलंय ऐक नाही पहिला चंग हा कुठेतरी एवढा योगायोग नाही होऊ शकत ना मा. चहा टाकते मी. एक मिनिट वहिनी एक मिनिट या. इकडे या, इकडे. अहो भाऊजी चहा टाकते. तू जातोस टाकायला जाते ते जाऊ दे ना यार चल ना सम्या. बस झालं. डोंट टच मी. माझ्या हातून हाफ मर्डर होईल असं वागू नको. भाऊजी अहो काय बोलताय. थोबडा बघितलं आयुष्यात स्वतःचा हाफ मर्डर शब्द तोंडात पण शोभत नाही तुझ्या. तू करणार कर हाफ मर्डर. नॉट नाव लेटर. नॉट नाव. आय टॉक टू लेटर. वहिनी काय झालंय. बसा. सम्या काहीच नाही आलंय ऐक ना. जस्ट गो गेट ऑन इट. जस्ट आउट ऑफ इट. जस्ट गो देयर. तुझा टोन एकदा फोल्ड करून नाही वाळत घातला ना बघ मी. वहिनी काय झालंय. काहीच नाही काय झालंय वहिनी. काहीच नाही. तुम्ही असं बोलतेय काही नाही झालं. सम्या ती बोलते. एक मिनिट थांबा. वहिनी काय झालंय. हो काहीच नाही भाऊ. तुमच्या डोळ्यात पाणी का तरळतंय. वहिनी काय झालं. हा कोणी काही बोललंय का. एखादं वाक्य जे आपल्याला टोचतं फार मनात नाही राहत पण नंतर कधीतरी ते येतं. काय झालं वहिनी. नमा ऐक ना नको याचं ऐक. वहिनी काय झालं. भाऊजी मी यांना म्हणाले जगतोस कशाला ऐक तू? आधी ऐक आधी ती काहीतरी बोलू दे नंतर रिॲक्ट कर. ऐक ना नमा तू नको काही याचं. नाही भाऊजी मी यांना म्हणाले की आज रविवार आहे आणि माझ्या बाबांच्या डोळ्यांचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय तर मी त्यांना म्हणलं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय त्यांना आता दिसायला लागलंय तर मग त्यांची इच्छा आहे जावयाला भेटायची तर मी म्हटलं आपण जायचं का तर मला म्हणाले की क्रिकेटची मॅच मला बघायची आहे. मग मी म्हटलं ठीक आहे मी एकटी ऐक ना नमा मी तुला लाज नाही वाटत. सम्या ऐक ही फालतुगिरी करू नको. तुला लाज नाही वाटत. सम्या सगळं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तू हे बोलतोस वहिनींची. तुला काय माहितीये व्हॅलेंटाईन डे बद्दल. मला नको शिकवस. गेली 20 वर्ष मी एन्जॉय करतो तो व्हॅलेंटाईन डे. मला नको शिकवस तू. लक्षात आलं ना. व्हॅलेंटाईन काय माहितीये तुला हिस्ट्री. व्हॅलेंटाईन डे का म्हणतात तुला माहितीये. तुला माहितीये मला माहितीये. का म्हणतात. व्हॅलेंट नावाचा जावई होता आणि टाईन नावाचा सासरा होता आणि त्या दोघांचं डे. बावट आहे जरा मूर्ख आहेस. संत व्हॅलेंटाईन यांच्या नावावरनं तो डे साजरा करतात कळलं. तुझं असे संत व्हॅलेंटाईन्स माझा हिरो माझे सासरे आहेत कळलं ना. कसा बोलतोयस तू त्यांच्या. ऐक ना नमा तू कसा बोलतोय. काहीच नाहीये सम्या. अरे अरे तुझ्या सासऱ्यांचं बिंदू जाधवाचं ऑपरेशन झालं. कुठला बिंदू जाधव. मोती बिंदूचं ऑपरेशन झालं. हे महत्वाचं नाहीये भाऊजी. महत्वाचं हे की तुम्ही चेतनाच्या बाबांसोबत तुमच्या सासऱ्यांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहात. नमा ऐक माझं असं काही नाही. हो वहिनी. हा मंगळवार सकाळी 6 वाजता मी आणि माझे सासरे बस. एवढ्या सकाळी भाऊजी. म्हणून तर आदल्या दिवशी जातो मी त्यांच्याकडे. आदल्या दिवशी. मी पूर्ण दिवस त्यांच्या बरोबर घालवणार आहे. किती गोड. वहिनी मी खूप काही प्लॅनिंग केलं. मी कोणाला सांगितलेलं नाहीये. इव्हन चेतूला पण मी सांगितलेलं नाहीये. तर मी तुम्हाला सांगितलं तर चालेल का. सांगा ना भाऊजी मला आवडेल ऐकायला. वहिनी सकाळी 6 वाजता मी त्यांना गाडीत टॅक्सीत बसवणार आणि तिथून मी थेट त्यांना आणणार वाटवे ऑफ इंडिया बघायला. कुठे आहे वाटवे ऑफ इंडिया. चर्चगेट. गेटवे ऑफ इंडिया येते वाटवे काही गेट ऑफ इंडिया. मी गप्प बसाव. भाऊजी तुम्ही बोला. वहिनी ते झालं ना की तिथून स्ट्रेट डायगोनली तुम्ही जर बघितलं तर ताज आहे. हा मी तिकडे माझ्या सासऱ्यांना घेऊन जाणार. आम्ही दोघे तिकडे भ्रूम करणार. हे काहीतरी वेगळं आहे. थांब काय करणार आहेस. भ्रूम. भ्रूम म्हणजे यू डोंट नो द कॉर्पोरेट थिंग्स. भ्रूम म्हणजे काय. भ्रूम इज ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये जे खातात त्याला भ्रूम म्हणतात. किती मूर्ख आहेस तुला कळते का रे. त्याला ब्रंच असं म्हणतात. ब्रंच. ब्रंच म्हणतात. भ्रूम काय भ्रूम भ्रूम करत गाडी खेळणार आहेस तिकडे. अरे पण ब्रंच तर मग ब्रंच ना. ठीक आहे काय ना. इथे चुका काढताय हो. ऐक ना तुम्ही इतकं बोलताय. तुम्ही माझ्या बाबांना साधा चिंचो काहीतरी दिलाय का कधी खायला. अगं तसं नाही ना मा. मागे ना तुम्हाला सांगते तर माझ्या बाबांचं आहे ना एक गुडघ्याच्या वाटीचं ऑपरेशन झालंय हो. तर ना मी तेव्हा घेऊन गेलो होतो ना. मग मी त्याला घेऊन गेलो होतो उडपी हॉटेलमध्ये नाश्ता करायला घेऊन गेलो होतो. घेऊन गेले होते पण त्या वेटरला काय म्हणाले ऐका ना सांबर इस वाटी में दे दो. हा ते जस्ट सिच्युएशनल. नया है इस वाटी में दे दो. भाऊजी तुम्ही सांगा मी ऐक. मी ताज नंतर डायरेक्ट येणार तिथून टॅक्सी वळवणार आणि हे पोराटोरांचं मस्त चाललंय ना तिकडे येणार. हे काहीतरी वेगळं आहे काय. पोराटोरांचं मस्त चाललंय. पोराटोरांचं मस्त चाललंय. काय हे काय. मासे असतात तिकडे. अरे माकरा ते तारापुरावाला मत्सालय आहे रे. काही बोलशील पोराटोरांचं मस्त चाललंय. असू दे तारापुरांचं मत्सालय. तिकडे मी सासऱ्यांना सांगणार
तुम्ही फक्त बोट करा, तो मासा मी तुम्हाला तळून देणार खायला. ठरलंय माझं वहिनी. भाऊजी किती गोड हो. अरे तो तिथे मासे बघायला असतात फक्त. आपण ठीक आहे ना, ते मासे तळून देणार आहेत बाबांना, हे महत्वाचं याच्या नाही बापाचा मत्सल आहे का? ते नाही तळतायत. अहो पण ते तळून देतायत हा विचार करा ना तुम्ही. ए, मी काय करू? मी कोणाला कसं समजावू? कसं समजावू? तुम्ही काही समजावू नका. सम्या. ते सांगताय तेवढं मना काय तुमच्यामुळे होतं. किती निर्दयी आहात हो तुम्ही. तुम्ही बाजूला व्हा. ओव्हर ऍक्टिंग करतो तो. त्याला सगळं एकाच वेळी दाखवायचं असतं. सासरे आहेत माझे ते. त्यांनी माझ्याकडे काय काय केलं तुला नाही माहिती. लग्न झाल्यावर आम्ही देवदर्शनाला गेलो होतो. 350 पायऱ्या आम्ही बायकोला ठेवली बाजूला, सासऱ्यानं उचललं आणि वर चढत गेलो. ते आजारी असताना मी 16 बाटल्या रक्त दिलं रे, रक्त दिलं सासऱ्यांना. ड्रॅक्युलस 16 बाटल्या रक्त दिल्यावर जिवंत कसं राहिलायस तू? तुम्ही गप्प बसा आता हो. तो फेकतो, तुला कळत कसं तुम्ही नाही? काय केलंय माझ्या बाबांसाठी? माझ्या बाबांसाठी एकतरी बाटली दिली का तुम्ही माझ्या बाबांना? क्या बात आहे यार. एकाहत्तरीला एक तरी. काय कोण राहते तुझ्या बरोबर बघ जरा. काय बाईची प्रतिभा आहे. हेवा वाटतो रे मला. एक second. हेवा वाटतो. जाऊ द्या हो भाऊजी. यांना माझ्याबद्दल काही वाटत नाही, माझ्या माहेरच्यांबद्दल कधी वाटणार आहे? नमा, मी तुझ्या वडिलांच्या 61ला मी गाणं गायलं होतं. काय गाणं नव्हतं का? हॅपी बर्थडे टू यू. बाबांचं नाव काय मी गायलं होतं? सासऱ्यांचं नाव सांग. सासऱ्यांचं नाव सांग. मला माहिती. तुझ्या सासऱ्यांचं नाव सांग पशा. सम्या मला नाव सासरे का? दत्ताराम, तुला तुझ्या सासऱ्यांचं नाव माहितीये? न नाचाचा अशोक माझ्या प्रीतीचा. अशोक नाव आहे. अशोक नाव आहे. किती गोड. कारण ते माझ्या हृदयावर कोरलं गेलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत मी सासऱ्यांचा चेहरा नाही बघितला कधी. बर कारण रिस्पेक्ट आहे. नजरेला नजर नाही देत मी. त्यांचं पाय बघून ओळखतो. अरे सासरे आले. 4 बोट आणि बाजूला कासवाची मान, अंगठा म्हणून लगेच ओळखतो. अरे सासरे भाऊ आले असं करतो मी. आजपर्यंत मी रिस्पेक्ट दिलाय म्हणजे दिलाय. पण खिशात एक पुडी आहे वहिनी. काय आहे त्या माहितीये पुढीत? ते काय भाऊजी? सासऱ्यांची अक्कल दाड. तिचं मी लॉकेट करून घालणार आणि मिरवणार आहे अख्ख्या जगात. नमक तू अरे असं बोलायचं का मला? मी सासऱ्याला वेळलं त्याचं ना पाय धुणार आहे दुधाने आणि सुनील शेट्टी होतोय मध्ये मध्ये. जरा शांत बस. पाय धुणार आहे दुधाने ऐक ना. आणि दूध तीर्थवरून घेणार आहे. मी असं का काय बोलतोय मला तू? ऐक ना सम्या, सासरे मला आवडतं तर मी काय करू झालं? सासरा आवडतं तर मला. ऐका ना, हे काय करता मला कळत नाही यार. भाऊजी तुम्ही किती करता हो तुमच्या सासऱ्यासाठी. तुम्ही तुमच्या सासऱ्यासाठी काय ते अक्कल दाखवण्याचं लॉकेट हे साधं माझे बाबा समोर आले ना तर यांच्या कपाळावर आठ्या येतात हो. ऐक ना नमा. नाही येत तुमच्या कपाळावर आठ्या. तेच कपाळ तुम्हाला आता फोडायचंय. सम्या ऐक, फालतू ऐक ना. सम्या, माझ्या रविवारची वाट लावू नकोस प्लीज. मी पाय वहिनी उठा. आभास झालं. तुमच्यातली वाघीण मला बघायची आहे. ऐक ना नमा. आधी हाताला चटके बस झालं चटके. आता समोरच्याला आपल्याला डाग द्यायचा आहे. नमा ऐक ना माझं. उठा. येऊ दे वाघीण. नका येऊ दे त्या वाघिणीची. येऊ दे बाहेर. संजय नारकर स्टाईल. उठा. त्याला सांगा. एकदा बोला. ये मेरी शेरनी आहे. ये मेरी शेरनी आहे. सांगा संध्याकाळची मॅच कॅन्सल. सांगा त्याला संध्याकाळची मॅच कॅन्सल. घटस्फोट द्या मला. आईला ऍडिशन घेतली. जबरदस्त आहे. युअर टू फास्ट. होऊ दे. शस्त्र उचला. याचं ऐकू नको. मी तुझ्या पाया पडतो. शस्त्र उचला. ऐक ना, मी पाया पडतो. आणि एक सणसणीत खोल वार करा. भाऊजी भाऊजी काय भाऊजी वहिनी, लवकर 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 लवकर. भाऊजी अगं चेतू काय करतेस तू? अगं भाऊजींना मारू नकोस. माकडा, माझे बाबा घरी आले तर तू गायब झालास. तो इथे आलास. चेतू तुला बाबांकडे लक्ष देता येत नाही? बोल ना. बोल. वहिनी, बोल ना. हे घे. मी चेतू का मारतेस तू त्यांना? हे किती चांगले आहेत. ते तुझ्या बाबांची किती काळजी घेतात. कोण? त्यांनी 16 बाटल्या रक्त दिलंय बाबांना.
या लांडग्याने माझ्या बाबांना रक्त दिलंय. लांडगा नका बोलू. वहिनी हे तर बोललेत की तुमच्या वडिलांची अक्कलदार तो लॉकेट म्हणून वापरणार आहे. हो. काय थापा मारलीस रे? याने माझ्या बाबांचा दात पाडला. मुद्दाम अक्रोड ए हसू नको ए. चल घरी चल. अगं चेतू, अगं ते तारापूरला घेऊन जाणार आहेत मसाल्यामध्ये त्यांना. माझ्या बाबांना मासे तळून देणार आहेत खायला. माझे बाबा नाही, ह्या बाबा बरोबर उंदडायला जातो हा. दोघं टाळी ठेवून हिंडतात गावभर. बोल ना ए तुझे चेतू, चेतू, किती मारते. नाचू नको रे. काय करताय तुम्ही? गप्प बसा. उठ उठ घरी चल. माझे बाबा वाट बघतात. घरी चल. भाऊजी परत आला ना लाथ मारून हाकलून द्या भाऊजी. या बात है. बाप रे बाप. पोट दुखेपर्यंत हसलो. मस्त झालं प्रहसन. सई. धमाल कमाल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की तुमचे प्रत्येक सिरीजमध्ये वेगवेगळे पण शोधण्याचे एफर्ट्स जे आहेत ते कमाल आहेत आणि ते प्रत्येक वेळेला वर्क करतात. आज तू एंट्री दुसरीकडून घेतलीस, खूप मजा आली. तू जे काही केलंस त्यात ते अप्रतिम होतं. मजा आली. आम्ही हसलो. आम्हाला खूप उत्सुकता असते की आज काय होणार आहे, आज कशावरून भांडणार आहेत आणि आज काय उलगडा होणार आहे. तर असंच तुम्ही नवनवीन गोष्टी शोधत राहा अशा सदिच्छा देते. मस्त. थँक्यू.